शूज कंपल्सरी 3 रनाची पेनल्टी लागली जाईल. शूज अँड टी शर्ट आणि कंपल्सरी आपल्या गावचं परिधान केलेलं असायला पाहिजे. नियम आपल्याला खूप पाळावे लागतील कारण आपण लाईव्ह सामने खेळतोय कारण आपण गाव अंतर्गत गाव नाही कारण आपल्याला लाखो प्रेक्षणीय सामना बघत आहेत आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या देशामध्ये. खूप वेळा पाटील नेटवर्कच्या साह्याने युट्यूब लाईव्हच्या साह्याने आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत सर किती सकाळपासून आमचे पाटील साहेब नेटवर्क सांगतायत सकाळपासून आपल्याला 2100 प्रेक्षकांनी हा सामना पाहायला आहे आतापर्यंत. चला आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा आहे. बोरणवाडी 12वा एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा आहे. लवकर त्वरित पोलंडमध्ये पाठवायचा आहे. बोलतो मी. थांबा एक मिनिट चला लवकर अखिल संत्री स्पीडअप करायचं आहे. गोलंदाज मार्क वरती येतो. बोरणवाडी संघाचा एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा आहे आपल्याला. बोरणवाडी संघ लवकरात लवकर आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. स्ट्राईकला येतो स्वप्नील आणि सुरेखा चेंडू होता तो गोलंदाज संदेरी संघाचा गोलंदाज शरद आणि फलंदाज मार्क होते बोरणवाडी संघाकडून. चला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा मित्रांनो लवकरच. स्वप्नील आणि ओमकार. स्वप्नीलने आपलं स्वप्न साकार केलं आणि पोलंडमध्ये परततोय. काही रन न करता काही आपल्या संघाच्या खात्यामध्ये भर न करता स्वप्नीलने आपलं स्वप्न पूर्ण केलं कारण मला असंच जायचं होतं परत. आपल्या संघाला दाखवून दिलं. एक खराब सुरुवात करून दिली संघासाठी. स्वप्नील परततोय आपल्या पोलंडमध्ये बोरणवाडी संघाकडून. आणि मागच्या सामन्यामध्ये झालेला हा पॅडी सामनावीर ठरतोय तो पॅडी. या पॅडीने येऊन आपलं सन्मान चिन्ह स्वीकारते टॉस का बॉस मध्ये. मागच्या मॅचचा सामनावीर ठरतोय तो पॅडी. चला घाई करा लवकरात लवकर. स्वप्नीलची जागा सांभाळा येतोय अल्पेश. स्ट्राईकला अल्पेश आणि नॉन स्ट्राईकला ओमकार. सूर्य कसा हलकीशी टट केलेला चेंडू पाहूया गल्लीमध्ये किती धावा मिळत आहेत आणि क्षेत्ररक्षण आहे ते विशाल दादा. सूर्य कसं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे विशाल दादा यांचं. अजूनपर्यंत बघा काय त्यांना अनुभव तर खूपच आहे खेळाचा परंतु अजूनपर्यंत त्यांच्यामध्ये ताकद आहे की मी मैदानामध्ये उतरू शकतो. आणि सुनील दादा यांना माहिती आहे की 6 बॉल 6 विकेट पण घेऊ शकतो. पुढचा चेंडू आणि हा उचलमारा चेंडू पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. मैदानाच्या मधोमध पडलेला चेंडू. एक धाव पूर्ण केले. दुसरा धावतोय परंतु क्षेत्ररक्षण सूर्यकाश क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धावावर समाधान मानलं गेलं ते.
ती भावेशला धावसंख्या स्थिरावर होते 8 आणि लावले ती भावेशनी वाट. पाहूया पुढचा फलंदाज येतोय मनोज. पुन्हा लेग साईडला चेंडू काय जाऊया आणि येतोय वन बाउन्स चौकार. धावसंख्या चढती आहे, धावसंख्यामध्ये वाढ होते, धावसंख्या होते 12. भावेश पुढचा चेंडू, भावेशचा 7-8 पावलांचा रनअप सामना करेल तो मनोजने खाता खोललं. संघाच्या खात्यामध्ये भर पडते आहे 4 धावांची. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उचलून मला चेंडू, पाहूया काय होतंय. बॅकफुटला गेला, बॅकआउटला गेला चेंडू, पाहूया. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावडी धावतोय आणि हा फलंदाज बाद होतोय. एक चोरती धाव घेण्यात यश आलं नाहीये ते बोरणवाडी संघाला. पंच किती 2 धावांना एकच धाव आणि ओमकार बाद होतोय. बोरणवाडी संघाला पुन्हा एकदा झटका लागतोय ओमकारच्या रूपात. धाव संख्या होते 13. धाव संख्या होते 13 आणि देख तू मेरा जलवा, मेरा सामने है भावेश. एक खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एक सांगता होते खराब चेंडूची आणि वाईटच्या स्वरूपात अवांतर धाव मिळते. धाव संख्येत वाढ होते, धाव संख्या होते 14. पुढचा चेंडू पाहूया आणि हा क्षेत्ररक्षण तण्यात असेल. एक धाव तर पूर्ण केली, दुसरा चेंडू धावतोय परंतु क्षेत्ररक्षण चांगलं असल्यामुळं आणि 2 धावा पूर्ण, 2 धावा पूर्ण. धाव संख्या होते 16 धावा. चला घाई करा पंच, लवकर लवकर. नेक्स्ट गोलंदाज भरत. चला घाई करा, आधीच आपल्याला खूप वेळ झालाय. अखिल संदेरी संघ आपला यजमान संघ असला तरी खूप वेळ घेऊ नका, कारण आपल्याला अजून खूप सामने खेळवायचे आहेत. गोलंदाज मार्क वरती येतोय अक्षय. नावाजलेला गोलंदाज आहे अक्षय. आपल्या नावाजलेला साजी अशी गोलंदाजी करतो का पाहूया. अक्षय 7-8 पावलांचा रनअप, त्याला सामना जाईल तो समोरी आणि पाहूया लेग साईडला चेंडू काय पंच. जाऊया मैदानाकडे काय घडतंय. पंच डिसिजन चांगला देणार. त्याचनंतर आपल्याला पाहायला मिळतंय वसई विरार शहर प्रमुख बाळा नांदगावकर साहेब यांचं आगमन झालंय. आपले ते कुणालाही सेवा पाहिजे तर रिक्षा चालक आहेत आणि आमचे प्रमोददादा रेशीम यांचे खास मित्र आहेत. लाईनमॅन असेल त्याने आपली खेळपट्टीवरती खेळाडू वृत्ती दाखवायची आहे. पंच बघूया आपल्याला पंचांचा डिसिजन काय येतोय.
पंच 4 धावा. काय डिसिजन आहे बघा, किती टायमानंतर. म्हणून तर बोललो अनुभव आहे ते. चला मॅनेजमेंट कडे निर्णय आलाय, पाहूया काय घडतंय. धावसंख्या स्थिरावते 16 धावा. चला बघा अनुभव, पंचांचा डिसिजन आणि कमिटीचा निर्णय आणि होम ग्राउंडचे शैलेशदादा मोरे सुद्धा हजर झालेत आणि हा डिसिजन त्यांच्या पदरात जाऊया. आणि धाव क्या होते आणि मिळतोय बोरवाडी संघाला षटकार. धावसंख्या होते 22. खरोखरच डिसिजन यालाच म्हणतात मित्रांनो. संयम असेल ना तर खरोखरच आपल्याला डिसिजन महत्वाचा असतो आणि ते आपल्याला पंचांच्या कारकिर्दीतून पाहायला मिळालं, मॅनेजमेंटच्या कारकिर्दीतून पाहायला मिळालं. चला जाऊया पुढच्या गोलंदाज मार्क वरती. अक्षय, अक्षयाचा पुढचा चेंडू. अक्षयचा सामना करील तो मनोज. पुन्हा लेग साईडला चेंडू. पाहूया किती धावा मिळत आहेत. क्षेत्ररक्षण तैनात असेल. 1 धाव पूर्ण केला, दुसरा धावतोय आणि 2 धावा पूर्ण. धावसंख्यात वाढ होते. धावसंख्या होते 24. हार्दिक चांगली अशी फलंदाजी करतोय बोरवाडी संघाकडून. गोलंदाज मार्क होते तो अक्षय. पुन्हा लेग साईडला उचल मारला चेंडू आणि चांगलं असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु झेल काही सापडला नाहीये. परंतु 2 धावा, एकच धाव घेण्यात यश आलं आणि फलंदाज बाद होते बोरवाडी संघाचा हार्दिक. हार्दिक आपल्या हार्दिक पांड्यासारखी आपल्याला फलंदाजी पाहायला मिळाली. षटकार सॉरी मनोज बाद होतोय. हार्दिक अजून मैदानावरती आहे. पाहूया फलंदाजी हार्दिक पांड्यासारखी आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते का. मनोजची जागा सांभाळा येतोय तो वर्षद. वर्षद पुन्हा एकदा. ओ चेंडूनी खूप उसळला घेतले आणि चेंडू डॉट बॉल करतायत पंच. तीन चेंडू अक्षयाचा आतापर्यंत धावा खर्च केल्या त्या 6, 2 आणि 1 म्हणजे अशा 9 धावा खर्च केल्या त्या अक्षयने आपल्या 3 चेंडू मध्ये. पाहूया अजून 3 चेंडू शिल्लक आहेत, परंतु एक हलकीशी कट घेतली. एसटी रक्षकाच्या वरून गेला चेंडू, परंतु एक छोटी धाव घेतली. पाहूया दुसऱ्या धावासाठी धावतोय का. आणि 2 धावा पूर्ण. बघा काय रनिंग बिटवीन द, जिथे ना चित्त्याची धाव ती मजलापर्यंत जाते. शिकार आपल्याला करायची आहे तर करायचीच आहे आणि ती शिकार आपल्याला आता पाहायला मिळाली. सगळ्यांचं लक्ष होतं तिकडे, कोण आउट होतोय, काय घडतं आणि काय बिघडतं ते दिसलं. एक छोटी धाव घेण्यात आणि स्ट्रेट आहे उचलून मला चेंडू हवाई सफर करतोय. पाहूया मोंटू फिल्डिंग मार्क करते येतो मोंटू आणि त्याच्या हातातून झेल काही सुटणारा नाही आणि गडी बाद होतोय. ओमकार बाद होतोय. बोरवाडी संघाला लागतोय पुढचा झटका. ओमकारची जागा सांभाळा येतोय राज आणि
वर्ष आणि राज यानंतर होणारा सामना खारगाव आणि उदलेकोंड. म्हसला आणि माणगाव तालुका. खारगाव आणि उदलेकोंड नावाजलेले संघ आहेत. म्हसला तालुक्यामध्ये एक नावाजलेला संघ आहे आणि माणगाव तालुक्यामध्ये नावाजलेला संघ आहे तो उदलेकोंड. ओ खरोखरच एक एज घेतली होती बॅटनी, पण सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं ते एसटी रिक्षकानं. आणि फलंदाज बाद होतोय. पंच धावा किती? एकच धाव. धावसंख्या होते 28 धावा. चला यानंतर होणारा सामना खारगाव आणि उदलेकोंड संघाच्या दोन्ही चला नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. उदलेकोंड आणि खारगाव दोन्ही माणगाव तालुका आणि म्हसला तालुक्यामध्ये जाऊया आपण टॉस का बॉस मध्ये. उदलेकोंड आणि खारगाव दोन्ही संघाचा कर्णधाराने यायचं आहे आणि नाणेफेकीचा कॉल करतील आपल्या अजितदादा आरडे यांच्या हस्ते. आपण नाणेफेकीचा कॉल करूया. चला अल्पेश दादांच्या हस्ते करूया नाणेफेकीचा कॉल. त्यासाठी दोन्ही संघाचे कर्णधाराने यायचं आहे. उदलेकोंड आणि खारगाव दोन्ही संघ आपल्याला वेळ करू नका. चला या कर्णधाराने लवकर, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. खारगाव आणि उदलेकोंड चला या टॉस का बॉस मध्ये या लवकरात. अल्पेश दादाच्या हातून आपण नाणेफेकीचा कॉल करूया. अल्पेश दादा या आपण टॉस का बॉस मध्ये येऊया. उदलेकोंड आणि अल्पेश दादाच्या हातचे आपण नाणेफेकीचा कॉल करूया. खारगाव आणि उदलेकोंड. कॅमेरामॅन कोण जिंकला टॉस? उदलेकोंडने नाणेफेकीचा कॉल आपल्या ह्याच्यात मध्ये आहे आणि त्यानंतर उदलेकोंड या संघाने नाणेफेकीचा कॉल आपल्या पार्ट्यामध्ये जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि खारगाव संघाला फलंदाजीचं आमंत्रण केलेले आहे. चला जाऊया मैदानाकडे. पंच लवकर सामना चालू करा. फलंदाज आपल्या संदेरी संघाकडून फलंदाजसाठी चला पंच लवकर सामना चालू करा. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आधीच आपण खूप वेळ घेतलेला आहे. अखिल संदेरी आपला यजमान संघ असला तरी पण असं काही नाही आपल्याला खूप वेळ घ्यावा लागेल. तर जरा आपल्याला खूप सामने खेळवायचे बाकी आहेत. पंच जरा घाई करा. चला गोलंदाज मार्कवरती येतोय बोरवाडी संघाकडून. साहिल गोलंदाज मारतो. साहिल मूर्ती लहान पण कीर्ती महान. साहिल याची पाहूया काय घडतंय आणि काय बिघडतंय साहिलच्या माध्यमातून. आणि तसंच फलंदाज मार्कवरती आहे तो संदेरी संघाकडून.
स्ट्राईकला येतो भरत आणि नॉन स्ट्राईकला येतो गिरीश. अखिल संदेरी संघाकडून फलंदाजसाठी भरत आणि गिरीश आणि गोलंदाज मार्क वरती येतो साहिल. छोटासा गोलंदाज आहे, पाहूया त्याची मूर्ती लहान आहे पण कीर्ती आपल्याला काय घडतं आणि काय बिघडतंय ते दाखवतं का पाहूया आपल्या त्याच्या स्वतःच्याच गोलंदाजीमधून. पहिला चेंडू साहिल याचा. हो सुरेख असा चेंडू होता परंतु फलंदाजाला काही समजलं नाहीये. बीट होतोय फलंदाज, एसटीच्या जवळून जातोय चेंडू, सरळ जातोय तो एसटी रक्षकाच्या हातात. एक निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. खरोखरच गोलंदाज एक पहिला चेंडूवरती आपल्याला चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. एक निर्धाव चेंडूची सांगता झाली साहिल याची. पुढचा चेंडू साहिल याच्या हातात आणि समोर आहे तो भरत आणि नीरज. ओ सुरेख असा चेंडू होता. पुन्हा एकदा साहिल याचा आणि पुन्हा एक निर्धाव चेंडूची सांगता होती आहे साहिल याच्या गोलंदाज मार्क वरून. भरत आणि गिरीश. भरत आणि गिरीश अजून आपल्याला काही खातं खोललं नाहीये. संघाच्या खात्यामध्ये 0 रनाची भर पडली आहे. काही खातं खोललेलं नाही दिसत नाही आहे पण पाहूया या शून्याच्या अगोदर किती आकडे लागतात. समोर आहे तो नावाजलेला गोलंदाज बोरणवाडी संघाकडून साहिल. पुन्हा एकदा एक हलकीशी कट घेतली होती बॅटने परंतु चुकी झाली ती एसटी रक्षकाच्या हातातून आणि एक छोटी धाव घेण्यात यश आलं ते भरतला. भरतने खातं खोललं. संघाच्या खात्यामध्ये भर पडतं 1 धावांची. पुढचा चेंडू साहिल याचा. चांगलीशी गोलंदाजी करतोय साहिल. आपल्या एसटीला साजेल अशी मीच अगोदरच बोलत होतं मूर्ती लहान पण कीर्ती महान आणि इथे कीर्ती करून त्यांनी दाखवलेली आहे ते साहिलच्या रूपात. 3 चेंडू आणि 1 धाव त्यांनी केली आहे. पुढचा चेंडू एक पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकला साहिलनी. बघा 4 चेंडू आणि 1 धाव. काय गोलंदाजी करतोय. आपल्याला साजेल अशी, संघाला साजेल अशी आणि स्वतःला साजेल अशी गोलंदाजी करतोय तो साहिल संघाकडून, बोरणवाडी संघाकडून. 4 चेंडू निर्धाव टाकले परंतु 1 धाव खर्च केला. 4 चेंडू मध्ये 1 धाव खर्च केली ती साहिलने. पुढचा चेंडू साहिल समोर आहे तो भरत. ओ पुन्हा एका निर्धाव चेंडूची सांगता. खरोखरच कीर्ती महान दाखवलेली आहे त्यांनी. मूर्ती लहान पण कीर्ती महान. साजे अशी गोलंदाजी केली बोरवाडी संघाकडून. 5 चेंडू टाकल्याने 1च धाव दिली आहे ती साहिलने. मला वाटतं फलंदाज बाद होतोय पंच आणि हा बाद होतोय. संदेरी संघाला लागतोय हा झटका. पहिला झटका तो भरतच्या रूपात. गिरीश बाद होतोय. त्याची जागा सांभाळा येतोय मोंटू. नाव वाजलेला फलंदाज मोंटू आपल्या होम ग्राउंड वरती पुन्हा एकदा युट्यूबच्या साह्यामध्ये आपल्याला कॅमेरामॅन मध्ये दिसतोय तो मोंटू. पाहूया मोंटू किती धावांनी खातं खोलतोय. संघाच्या खात्यामध्ये किती धावांची भर करतोय. 6 की 4 की 10 की 12 आणि समोर आहे तो नावाजलेला गोलंदाज साहिल. सुरेख चेंडू होता परंतु एक फुलटाच चेंडूची सांगता होती त्याला परंतु दिशा दाखवली नाहीये. एक हलकीशी कट घेतली. 1 धावांनी खातं खोललं मोंटू यांनी आणि संघाच्या खात्यामध्ये भर पडते. 1 धावांची धाव संख्या होते 2. 1 गडी बाद 2 धावा. त्याच कारणे आमच्या या अखिल संदेरीसाठी पवार साहेबांचं आगमन झालेलं आहे. आम्हाला वेळात वेळ काढून आल्याबद्दल पवार साहेब धन्यवाद. असं सहकार्य करत जावा. चला जाऊया मैदानाकडे. गोलंदाजसाठी कोण येतोय बोरणवाडी संघाकडून. चला पंच लवकर लवकर सामना चालू करा. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आधीच या सामन्यासाठी मी 30 मिनिटं बोललो होतो पण जास्त वेळ झाली आहे. गोलंदाज मार्क वरती येतोय तो बोरणवाडी संघाकडून अल्पेश. अल्पेशची फलंदाजी पाहायला नाही मिळाली पण गोलंदाजी पाहायला मिळते का पाहूया.
वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरा षटक टाकतोय तो अल्पेश. फलंदाज साठी आहे तो मोंटू. पाहूया मोंटूच्या बॅट मधून षटकार चौकार पाहायला मिळाले नाहीयेत. आज पाहायला मिळतात का पाहूया. रोजच आपल्याला पाहायला मिळतो मला तर. पण हा हो सुरेखा चेंडू होता, काहीसा समजला नाहीये. बॅटच्या पट्ट्यात नाही आला, जातो यष्टी रक्षकाच्या हातात. एक निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. चांगली अशी गोलंदाजी अल्पेशाची. अल्पेश 7-8 पावलांचा रनअप. समोर आहे तो मोंटू. पाहूया काय. हो पुन्हा एक यॉर्कर लाईनचा चेंडू टाकला होता, परंतु त्याला अनसफल केलं आणि एक छोटी धाव घेण्यात यश आलं ते मोंटूला. धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या होती आहे 3. अल्पेशाने 2 चेंडू टाकलेत आणि 1 धाव दिलेली आहे. चांगलीशी गोलंदाजी करतोय बोरवाडी संघाकडून अल्पेश. पुन्हा एकदा पाहूया 7-8 पावलांचा रनअप आणि त्याला समोर जाईल तो भरत. 1 धाव समाधान मागेल ते भरतला. काहीच ते स्थिरावते धावसंख्या. आपल्याला षटकार चौकार पाहायला मिळत नाहीये संदेरी संघाकडून. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवरती अल्पेशचा सामना करील तो मोंटू. आणि हा चेंडू उचलून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु काहीसा आपल्या बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. परंतु एक छोटी धाव घेण्याचे यश आलं ते मोंटूला आणि संघाच्या खात्यामध्ये भर पडते. 1 धावांची धावसंख्या होते 4. असं खेळून आपल्याला या धावांचा डोंगर आपल्याला पार करायचा आहे. तर फलंदाज आहे तो भरत आणि मोंटू. आपल्याला षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. जर आपण षटकार चौकारांची आतषबाजी केली तरच आपण. आणि हा लेग साईडला मारण्याचा प्रयत्न खूप चांगला होता, परंतु अयशस्वी ठरला तो प्रयत्न आणि एक छोटी धाव घेण्यात यश आलं ते भरतला. चांगलीशी गोलंदाजी करतोय अल्पेश. 4 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केला त्या अल्पेशने. पुढचा चेंडू अल्पेशचा आणि हा मोंटूने उचलून मारला चेंडू आकाशाच्या दिशेने. काय घडतंय आणि लागतोय तो मोंटूच्या रूपात. संदेरी संघाला झटका दुसरा. चांगला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कॅच ऑन तर मॅच ऑन मित्रांनो म्हणतात ना, आता आपल्याला तिथं दिसलं की कॅच मोंटूची गेली आणि गडी बाद होतोय तो संदेरी संघाचा. धावसंख्या स्थिरावते 6. दोन गडी बाद 6 धावा. मोंटूची जागा सांभाळा येतोय. चला घाई करा लवकर, मोंटूची जागा सांभाळा येतोय. वीर गोलंदाज साठी येतोय. राज गोलंदाज साठी येतोय. राजची फलंदाजी पाहायला मिळते, गोलंदाजी पाहायला मिळते का पाहूया. समोर आहे तो भरत. लेग साइडला टटवण्याचा प्रयत्न होता, परंतु कार्पेटच्या साईने चेंडू जातोय क्षेत्ररक्षण तैनात करण्याच्या आधीच आणि वीर गडी बाद होतोय. वीर काही रन न करता, काही हे न करता आपल्या पहिल्यांदा मध्ये परततोय तो वीर. पुन्हा झटका लागतोय संदेरी संघाला 3रा. चला घाई करा पटापट. 3रा गोलंदाज आहे राजला सफलता मिळाली पहिल्या चेंडूवरती. खरोखर 2 गोलंदाज चांगले असे होणे. मला वाटतं बोरवाडी संघाचे गोलंदाजी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली.
पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता परंतु कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातोय क्षेत्ररक्षणाच्या हातात आणि धावा मिळतील त्या एकच. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 9. धावसंख्या होते 8. सॉरी 8. 8 धावा. खूप एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू. एनसीसी नियम क्रमांक 22चा इथे आपण उपयोग करूया. पंचांचा अनुभव बघा काय त्याने तेवढ्या पद्धतीने मला वाटतं 60-70 वर्ष अनुभव असेल आणि वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव मिळते. पंच असतील पारावे सर खूपच चांगल्या पद्धतीने मला वाटतं अनुभव खूपच असेल त्यांना. खेळाचा सुद्धा अनुभव आहे. तसंच पंचांच्या काम भूमिकेत आपण आता त्यांना बघतोय. पुढचा चेंडू राजाचा एक यॉर्कर लाईनचा चेंडू होता परंतु त्यांना दिशा दाखवली आणि एक धाव खेळण्यात यश आलं. धावसंख्या होते 10 धावा. मला वाटतं ही टेस्ट मॅच नसावी. संदेरी संघाला टेस्ट मॅच नसावी तर आपल्याला धावांचा डोंगर रचायचा आहे. आपल्याला मजल करायची आहे. ती धावांचं डोंगर आपल्याला कितपत पाहायचं होतं ते 29 धावांचं परंतु काहीच आपल्याला नाही. प्रयत्न करतायत भरत परंतु भरत आणि त्यांना काही यश नाही आहे. तर मला वाटतं जावं लागेल त्यांना घरामध्ये परत आणि धावसंख्यात पुन्हा एकदा एकच धावावर समाधान मागेल ते भरतला. धावसंख्या होते 11. काही चेंडू शिल्लक. राज याचं सुरेख असा चेंडू होता. एसटीच्या खूप जवळून जाणारा चेंडू होता. फलंदाजाला काहीच समजला नाहीये. बीट होतोय फलंदाज. एक निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली बोरवाडी संघाकडून. पुन्हा अलेक्स साईडला टाकलेला चेंडू. एक धाव पूर्ण केली आहे. चला यानंतर मला वाटतं बोरणवाडी संघ हा विजयी संघ झालेला आहे आणि विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. पराजय संघाचा पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि या सामन्याचा